तुमचा नंबर सांगाल काय जर समजा 99 21 53 11 51. हो तुमचा अजून आटपलाय नाही? जेवलात तुम्ही लोक? बघा रात्रीचे 12 वाजलेले आहेत. अजून ह्या ज्या पोरी दिसत आहेत ना आपल्याच भावकीतल्या आहेत. भगवाधारी जे सदरे घातले आहेत त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत
रामापूर पंचकृतीचे काम करत आहे, समाजसेवक आहे, त्यांचा आम्ही वेगळं काहीतरी पाहायला मिळेल याचा आनंद या सर्व भाविकांना गेली पाहिजे. 5-2-10 एकूण कमी पडली तर इकडे तिकडे होईल. रांगा सोडू नका. काय ना गोंधळाची व्यवस्था सर्व झालेली आहे आणि इकडे आता लगबग झाली आहे ती जेवणाची. जेवण सर्व तयार आहे या साईडला आणि इथे कांदा वगैरे कापतायत आणि कॅटरेजचीच लोक आहेत सर्व. तेच लोक सर्व जेवण वाढणार आहेत आणि तेच सर्व व्यवस्था करणार आहेत. आता आपली जिम्मेदारी आहे की सर्व व्यवस्थित लाईनीत आतमध्ये कसे येतील आणि जागा प्रशस्त आहे इकडे. आणि आपले सर्व भावकीचे सर्व कार्यकर्ते आहेत इथे, व्यवस्थापक आहेत, ते सर्व आतमध्ये सोडणार आहेत आणि जागा पाहिजे तेवढी भरपूर आहे. 5 लाईनी लागलेल्या आहेत, 5-6 लाईनी आहेत. 6 लाईनी मांसाहारी आहेत आणि शाकाहारी त्या साईडला आहे. म्हणजे जवळजवळ आहे ना गोंधळाचं आता दिवटे पाजवायचं काम झालेलं आहे. शाकाहारी 3-6-7 लाईन आहेत तिथे आणि व्यवस्था चांगली केलेली आहे इथे. तेच लोक सर्व जेवण वाढणार आहेत, कॅटरेजची लोक आहेत आणि आपल्याला फक्त नियोजन करायचं आहे. आणि जेवण वगैरे सर्व कॅटरेजचे आहेत, वाढपी आहेत आणि मला वाटतं 2 गेट ठेवलेले आहेत या साईडला आणि इकडे एक गेट आहे आणि इथून एक गेट आहे. तर इथं या साईडून येण्यासाठी आहे की जाण्यासाठी आहे? जाण्यासाठी. हां, तर हा गेट जो आहे या साईडला तो बाहेर जाण्यासाठी व्यवस्था इथे केलेली आहे. म्हणजे तिकडून आतमध्ये येणार, जेवणार सर्व लोक आणि इथून बाहेर जाणार. आणि आता पाया पडल्यानंतरच सर्वांना आतमध्ये सोडतील असं आता अनाउन्समेंट झालेलं आहे. तर बघूया कोणत्या जास्तीत जास्त लोकांना अडचण येता कामा नये अशा प्रकारे नियोजन इकडे केलेलं आहे. स्थानिक मंडळा भावकीतले स्थानिक लोक आहेत त्यांनी सर्व ही व्यवस्था केलेली आहे. मंडप आणि ह्यांना आता लाईन आतमध्ये सोडली नाही. तुम्हाला आतमध्ये कोणी सोडलं? लोक आले आहेत आणि आपलं स्टॉप आहेत बघा. अरे घाला रे. अरे तुम्ही बॅच लावले, व्यवस्थापक आहेत आणि तुम्हीच आधी जेवायला बसणार आहोत. टेस्ट करणार आहे उद्या सर्वांना दिसेल तुम्ही आधी बसलेत ते. आता इथे रेकॉर्ड झालाय सर्व बघा. 4 जण आहेत, लक्षात ठेवा. यांची मुलाखत घेतलेली आहे. आपले बॅच लावला आहे, आपलेच व्यवस्थापक आधीच जेवायला बसले. आता तुमचा 2 दिवसांनी तुम्हाला स्वतः TV वर बघा. बॅच आता काढून ठेवलाय. तर आता आहे ना थोड्या वेळात आतमध्ये सोडतील सर्वांना. जोपर्यंत आतमध्ये हीच एक मोठी टोकाचं काम आहे. म्हणजे इथून आतमध्ये सोडल्यानंतर व्यवस्थित कशा प्रकारे बसतील हे महत्त्वाचं आहे. आणि काही लोक आधीच आलेले आहेत आतमध्ये आणि बघूया. चला व्हिडिओ स्किप करू नका, बघूया आपण कसे काय नियोजन होतं आहे. आणि तिकडे पाया पडायला लाईन लागलेली आहे ते पण बघूया. जरा बाहेरून जातो आता, बाहेरच्या साईडने जातो आणि दाखवतो जरा. वहिनी पकडला तुला मी. हे आमच्या वहिनीची पुलनातनं आले आहेत. हां, तटकरे वहिनी शेनावड्यातले आहेत आपले. मी कायला गोंदाला येऊ शकलो नाही.
आतनं गोणी आणता हे आतनं देवाजीतनं गोणी आहे माजी अध्यक्ष आणि थोर समाजसेवक बांगळे गुरुजी यांचा आम्ही त्या आरोग्य करत आहोत. त्याचबरोबर मावसे आम्ही चॅरिटी ट्रस्ट शाखा संगमेश्वरचे सेक्रेटरी माझे गुरुजी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करत आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शशी कापोले हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा आम्ही इथे सत्कार करू. तर मित्रांनो आज आहे ना आमचा गोंधळ होता. व्हिडिओ तर पूर्ण बघितलाच असेल. तर आपल्याबरोबर आहेत ना महेश भांबाडे लोवले गावचे आहेत. आणि मी पहिल्यांदाच एवढं ऐकलं आहे की 300 किलोचं मटण कोणतेही बदल चवीत कोणत्या प्रकारचा बदल नाही झाला बघा. नाही तर काय असं एक टोप वेगळा चव लागते, एक टोप वेगळ्या चवीचा असतो. आणि कोणत्याही प्रकारचे चव 300 किलो मटण ह्या दादानी बनवलं आहे. महेश भांबाडे लोवले गावचे आहेत. आणि हे जेवणाचीच कामं घेतात, म्हणजे स्पेशलिस्ट आहेत. आणि 60 किलो काहीतरी चिकन होतं आहे ना, 60 किलो चिकन होतं. आणि अप्रतिम जेवण बनवलं आहे. चव कोणती बदल नाही झाली बघा. नाही तर कसं होतं, आपण कोणीही बनवलं की एका टोपाची चव वेगळी असते, दुसऱ्या टोपाची चव वेगळी असते. पण असं ह्या जेवणामध्ये झालं नाही बरं का. आणि कमसे कम 3-4 हजार लोक जेवली असतील. 3-4 हजार लोक जेवली. आपला गोंधळ होता. एकही माणसाने कंप्लीट नाही केली, कुठल्या गोष्टीचं नाव नाही ठेवलं. म्हणजे एवढं अप्रतिम जेवण बनवलं आहे. तुमचं गाव लोवले ना? पडेवाडी. तुमचा नंबर सांगाल काय? जर समजा 99 21 53 11 51. मी डिस्क्रिप्शनमध्ये नाव आणि त्यांचा नंबर देईनच. तर मित्रांनो, मस्त जेवण बनवलं. थँक्यू. मस्त जेवण झालं. आणि मी आता म्हणजे सर्व कार्यक्रम आटपला आहे आणि लास्टला जेवलो, कारण मुंबईला काय आज जायचं नाही मला. आणि याच्यासाठी व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच होता की जेवणाची चव अप्रतिम होती आणि जेवण मस्त केलं आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटला व्हिडिओ टाकणार आहे. गोंधळाचा जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आता सर्व आटपलं आहे. तर थँक्यू. मस्त जेवण झालं. तर मित्रांनो काय आहे, गोंधळ सर्व आटपलेलं आहे आता. आणि तुम्ही बघताय संपूर्ण मैदान खाली झालेलं आहे. हे बघा, सर्व भरपूरशी लोक जेवून वगैरे गेलेले आहेत आता. आणि आम्ही शेवटला जेवलो आहे आता. आणि मेन म्हणजे आहेत ना, जे वाढपी होते त्यांनी देखील खूप मेहनत केली. आणि ह्या ज्या पोरी दिसत आहेत ना, आपल्याच भावकीतल्या आहेत. भगवा आधारी जे
सदरे घातलेत. त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाढायला खूप मदत केलेली आहे. आणि हे सर्व आता लास्टला जेवत आहेत. सर्व आटपलेलं आहे, जवळजवळ सर्व आटपलेलं आहे. आणि मेन म्हणजे महिला मंडळ ज्या होत्या वडे वगैरे बनवायला अजून पण काम करतायत. आणि रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत आणि त्यांचा अहो तुमचा अजून आटपलं नाही? जेवलात तुम्ही लोक? बघा रात्रीचे 12 वाजलेले आहेत, अजून पण वडे बनवत आहेत. म्हणजे काय असतं, कोणताही कार्यक्रम कुठेही असला तर महिला मंडळ हे खूप महत्त्वाचं असतं. महिलांचा खूप मोलाचा वाटा असतो. म्हणून मी नेहमी कुठेही गेलो तर नक्की तुम्हाला दाखवतोच. लग्न असेल, साखरपुडा असेल, कोणताही कार्यक्रम असो. आणि हे आत्ता 12 वाजले तरी अजून वडे तळत आहेत. आता कार्यक्रम तर आटपलेला आहे. एवढ्यासाठीच तुम्हाला दाखवला की कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जी मेहनत करतात ना लोक, जेवण वगैरे बनवणं असेल, वाढपी असेल, तर त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. आणि संपूर्ण कार्यक्रम आता आटपलेला आहे. तर आता सर्व जेवत आहेत शेवट. आणि झाले सर्व संपलं आहे. आणि तुम्ही गोंधली आहेत का? होय. कुठून आले? आता उजेड दिसत आहे. ओंबळी ओंबली म्हणजे कुठं आलं आहे? चिपळूण ओंबळी. अच्छा, चिपळूण ओंबलीचे आहेत काय? होय. अच्छा, तिकडून आलेलं आहे. तुमचं नाव कसं? सुरेश शिवराम रसाळ. अच्छा, तुम्ही गोंधळ वगैरे असेल तेच करता की कीर्तन वगैरे असं काय? कीर्तन पण करतो, गोंधळ पण करतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आमच्या गोंधळाला पहिल्यांदाच आले काय? हां. कारण पहिले आमच्या मुचरी गावातले जे गोंधळी होते हो. ते लोक यायचे. अच्छा. तर मित्रांनो, यांनी अप्रतिम कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. मस्त झालेला आहे. आणि धन्यवाद, तुम्ही दरवर्षी आम्हाला साथ द्याल. होय. नक्कीच ना? नक्कीच. नक्कीच. मित्रांनो, कार्यक्रम आता आहे ना आटपलेला आहे. तर सर्व खाली झालेलं आहे. आणि देववाले आहेत ना आता आपले, जे कोणाचे नवस असतील, ओट्या भरायच्या असतील तर ते आता करत आहेत. आणि बुबा गाराडली मम्मी गेली. आई गेली, रिक्षाने आलेली ना, गेली. हो, गेली रिक्षाने. तर आता आहे ना सर्व कार्यक्रम आटपलेला आहे. आणि बघा हे सर्व हे 3 वर्षातून एकदा आपला कुलदैवत जे आहे ते आपल्याला दर्शन देण्यासाठी बाहेर येते. आणि त्याच्यासाठी आपण येतो, प्रत्येक टायमाला आपण येतो. तर आता हा सर्व कार्यक्रम आटपलेला आहे. आणि पूर्ण सभामंडप भरलं होतं. 3 ते 4 हजार लोक आली होती. आणि मला वाटतं कार्यक्रम लाईट पण गेले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद.